पाठवर उभा राहिला तर तुझे चला आपण आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच कडे वळतोय, जिथे दोन्ही संघांसाठी ही मॅच फार महत्वाची आहे. म्हणजे एका बाजूने शिवप्रताप वाद्य पथक आणि त्यांच्या विरोधात ताल पथक, दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे. त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय अशा परिस्थितीमध्ये आहे. करो या मरो. आज सगळ्या मॅचेस पैसा वसूल झाल्या. कालपेक्षा आज सगळ्या मॅच मध्ये तो जोश, तो थरार प्रामुख्याने पाहायला मिळालाय. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून जे शेड्यूल आतापर्यंत सुरू आहे, रात्रीचे 10 वाजलेले, जवळपास 10 मिनिटांमध्ये बरोबर 12 तासाचं शेड्यूल होईल. शिवप्रताप टीमचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच या. मॅचला आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर थोडीशी बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज बदल केलाय. स्ट्राईक वरती असतील शुभम, नॉन स्ट्राईक वरती असतील ओमकार शिंदे आणि स्ट्राईक वरती संघाचे संघनायक शुभम कॅप्टन. बॅटिंग ऑर्डर मध्ये इथे बदल. काय नशीब आहे. मॅजिक बॉल शेवटचा, आणि त्यामुळे आता जेवताना काही त्रास होणार नाही. पोटभर जेवण होईल. चला लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल पुल केलाय आणि इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती शुभम यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. चौकारांनी या मॅचची सुरुवात केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील शुभम यांच्या बॅटमधून सुरुवातीच्या षटकामध्ये जो विस्फोट, जो विध्वंस आपण बघितला, एक चांगली सुरुवात प्रामुख्याने जी करण्यात येते. सुरुवात चांगली आहे. मगाशी देखील आपण बघितलं, सुरुवात चांगली केली, शेवट करता आला नाही. त्यामुळे काहीसा बदल इथे गरजेचा आहे आणि तो केला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडूला इथे सन्मान. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. बॅटवरती चेंडू लागल्याच इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश. धावसंख्या आपण पाहतो इथे 5 धावा झाल्यात. शिवप्रताप टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे लगेच या. वारंवार ही सूचना द्यायला लावू नका. पहिल्या षटकाच्या आत आला तर ठीक, अन्यथा पेनल्टी ही देखील ठीक. नावं सांगण्यासाठी या. मला सगळ्या टीमच्या खेळाडूंची नावं माहिती आहेत, पण तुम्ही असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडे. म्हणजे आपण जर बघितलं, सिद्धेश जी गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील, हा पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये स्पेशलिटी आहे या गोलंदाजाकडे, कारण व्हेरिएशन भन्नाट आहे. एखादा चुकीचा चेंडू पडतो, परंतु परत एकदा चूक सुधारण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं देखील त्याच्याकडून केलं जातं. फार वेगवान इथे गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप मिड विकेट असे 2 खेळाडू. इथे मात्र बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. सिंगल भीती आहे. अकाउंट ओपन केलंय ओमकार शिंदे यांनी. आता दोन्ही बॅटर जर बघितले तर संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यामध्ये इथे धावा बनवण्याचा प्रयत्न जो केला जातोय. धावसंख्या होते 36. शेवटची मॅच आहे आणि रोमहर्षकता या मॅच मध्ये देखील ठासून भरलेली आहे. धावा बनवाव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस नोचा पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग झालं. शुभम वेगात पळतील, ओमकार पळतील की नाही, पण पळालेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 7. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. आता एकाने कॉल दिला म्हणजे दुसऱ्याने तो उचलावाच लागतो. उचलला नाही तर मात्र मिस कॉल आणि मग धावबाद. ही परिस्थिती. धावसंख्या 7. पहिलं षटक सुरू. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप मिड विकेट, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. काहीतरी वेगळं. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच. जेमतेम ओमकार यांनी धाव पूर्ण केली. ऐकावं लागतं. मी तुम्हाला सांगितलंय, एकाने कॉल दिला दुसऱ्याने उचलावा लागतो. तीच गडबड मगाशी देखील ओमकार यांनी केली आणि आत्ताही तीच होती. मागच्या मॅच मध्ये देखील बॅटर बाद झालेत. आमच्या या सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वांचे लाडके, म्हणजे आम्हाला नेहमीच आदराने आवाज देणारे आणि आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य करणारे या इन्स्टिट्यूटचे आमचे लाडके सर पांढरे सरांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. पांढरे सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. स्पर्धा कुठलीही असू द्यात, मोलाचं सहकार्य नेहमीच आम्हाला केलेलं आहे. हे प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्या संघाला इथे पाठिंबा देण्यासाठी आलेत. उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत तर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील त्यांना टिपण्याचं काम करतायत. इथे मात्र नो बॉल. आणि तो नो बॉल का दिलाय? कारण गोलंदाजाचा स्पर्श यष्ट्यांना झाला, यष्ट्या उडवल्या गेल्या, त्यामुळे इथे नो बॉल आहे. नो +1. आत्ताच्या एकूण 2 धावा आहेत. हा नियम आहे. तुम्हाला नियमानुसारच खेळ करावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम लागू आहेत. फक्त लेग बिफोर द विकेट, LBW सोडून. लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना ठाऊक नाही कोण जिंकेल, काय आनंद करायचा आहे. मैदान एवढं चांगलं नटवलेलं आहे. उंदीर मामा देखील आहे आणि त्याचा एन्जॉय ते घेत आहेत. यांना तर काहीच कळत नसेल, पण आलेत आणि प्रोत्साहन देत आहेत टाळ्या वाजवून. काही काही अशी मुलं आहेत की त्यांना टाळाही वाजवता येत नाहीये. अच्छा, जे गोलंदाजी करतायत त्यांचे चिरंजीव आहेत. आमच्या पप्पाने काय आणला, तर पप्पा आता इथे वर्ल्ड कप आणतोय की काय, यासाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. शुभम स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून देईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. शुभम यांची उंची म्हणावी तशी नाहीये, जशी बॅटरची उंची हवी, परंतु हा छोटा पॅकेट आणि मोठा धमाका आहे. स्मॉल पॅकेट इन डायनामाइट. छोट्या पॅकेट मध्ये मोठा धमाका आहे. नाव शुभम. काही प्रेक्षक वर्ग, आमचे कॅमेरामॅन प्रत्येकाकडे घेऊन जात आहेत. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड कडे होता आणि शुभम यांनी ती वेगवान धाव पूर्ण केली आहे. आमचे तुषार सर देखील आज थोडासा व्यस्त जीवनातून, थोडस बिझी शेड्यूल मधून खुर्चीवरती बसून मॅच बघतायत. आमचे कॅमेरामॅन त्यांना टिपतायत आणि स्पष्टपणे तो आनंद दिसून येतोय की आम्ही स्पर्धा योग्य करतोय आणि आपलं काम चांगलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तेवढं स्मित हास्य आहे. सर्वच टीम. धावसंख्या 18. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सुरेख झेल. विकेटचं पतन आणि शुभम एक महत्वपूर्ण बॅटर इथे बाद. विकेटचं पतन. 18 या धावसंख्येवरती. मगाशी 27 पर्यंत 28 पर्यंत स्कोर नेला होता, आता त्यापेक्षा कमी आहे. परंतु अजूनही बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे. कुठल्या गोलंदाजावरती पुढच्या षटकाची जबाबदारी असेल, परंतु कुठला बॅटर इथे बॅटिंगसाठी येईल. उंदीर मामा,
आपण लय वेळ आतमध्ये थांबू नका, आपण एन्जॉय बाउंड्री लाईनच्या लगोलग करा. तुम्ही जेवढ्या आरामात आतमध्ये जाताय बाहेर यायला देखील तेवढाच वेळ लागेल. आणि आता वेळ 10 वाजले, त्यामुळे थोडंसं सहकार्य तुम्ही देखील करणं गरजेचं आहे. तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आली आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये काहीसं वेगळे पण आमच्या उंदीर मामांमुळे देखील आलंय. तो मॅस्कॉट अगदी या स्पर्धेला शोभेचा आहे, साजेसा आहे आणि त्यांचं इथे कौतुक करावं लागतंय. वेल डन, गुड जॉब. इथे देखील बॅटची इथे एज, परंतु कॅच ड्रॉप. जयदीप आल्या आल्या डगआउटच्या दिशेचा मार्ग मोकळा केलता, परंतु ऐन वेळेस चेंडू हातातून निसटलाय. जीवदान या मैदानामध्ये या स्पर्धेमधला इतिहास, जीवदानच इथे माग ठरतात. प्रत्येक बॅटरने जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. ही प्रेक्षक गॅलरी, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उत्साहाने इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील आणि विकेटचं पतन. एकदा संधी मिळाली परंतु तो फायदा घेता आला नाही. विकेटचं इथे पतन. दुसरा बॅटर देखील डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 18 धावा झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. असंच क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ काय यामुळे देखील सर्वांच्या समोर येईल. कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि नंतर येणारे 4 चेंडू त्यामध्ये एकही धाव नाहीये 3 चेंडूंमध्ये आणि 2 विकेट घेतल्या. म्हणजे गोलंदाजाने केलेलं सुरेख असं कमबॅक केलंय. धावसंख्या मात्र इथे 18, 2 बॅटर बाद, 18 रन्स ऑफ लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आशिष, डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. मगाशी ते आघाडीला आले परंतु आता 2 विकेट नंतर त्यांना आमंत्रित केलंय. थोडासा बदल केलाय पण तो बदल फायदेशीर आहे की नुकसानदेय. इथे देखील फार वेगात चेंडू आला. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता परंतु जितक्या वेगात हा चेंडू हाताळला गेला म्हणावं तसा बॅट वरती येऊ शकला नाही. 2 षटकानंतर 19 धावा. जो जिंकेल त्याचं आव्हान टिकून राहील, जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. 365 दिवसांचा बरोबर अवधी लागेल. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 3 जो 2 आकडा आहे तो 3 यायला 365 दिवस लागतील आणि या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवसांचा अवधी पुन्हा एकदा लागेल. त्यामुळे आत्ताच जिंका, कदाचित तुम्हाला ते पारितोषिक, ती ट्रॉफी नेण्याची संधी निर्माण होईल. 2 षटकानंतर 19, षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती. आशिष शेडगे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि स्ट्राईक वरती आशिष गायकवाड आहेत. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आहे. आता काही खेळाडू जर आपण पाहिले ना तर सातत्याने मातीची खेळपट्टी अथवा सिमेंटच्या खेळपट्टीवरती खेळतात परंतु ही खेळपट्टी वेगळी आहे. ग्रास आहे, गवताची खेळपट्टी ही वेगळीच काहीच रूपांतर इथे करून देते. बॉलरला इथे साथ मिळते. बदलालित्य काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पंच तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जातील. डायरेक्ट हिट म्हटल्यानंतर बॅटर इथे धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. धोकादायक
खेळाडूंनी नाही बघायचं, तिसरे पंचच बघतील, त्यांचं काम त्यांना करू द्यात. बरं, तिसरे चौथे दोन्ही पंच आहेत. 19 धावा झाल्या, 2 बॅटर बाद. आणि इथे देखील बॅटर OUT आउट. रनआउट स्वरूपामध्ये विश्वेश यांचा जो प्रयत्न आहे सरळ यष्ट उडवण्याचा, त्यामध्ये नक्कीच यश इथे मिळत आहे. आशिष गायकवाड इथे मात्र दुर्दैवरित्या बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी सनी मुख्य स्क्रीनवरती आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजन कमिटी विथ फॅमिली आणि खऱ्या अर्थाने शिवमुद्रा प्रीमियर लीग या स्पर्धेमधील सर्व आयोजन कमिटीचे सर्व सहकारी, ते सहकुटुंब सहपरिवार या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला झटताना पाहायला मिळालेत. पहिल्या पर्वामध्ये देखील आणि या दुसऱ्या पर्वामध्ये देखील प्रत्येक वर्षी नवीन अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. सनी धुमाळ नवीन बॅटर जे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 20. तर भरपूर विकेट इथे गमावल्या गेल्या. शुभम गेलाय, त्याचबरोबर जयदीप खेत्रे गेलेत, त्याचबरोबर आशिष देखील बाद झालाय. त्यामुळे आता सनी आणि ओमकार या जोडीला मात्र धावा बनवाव्या लागतील आणि धावसंख्येला इथे आकार द्यावा लागेल. पहिलाच बॉल सनी धुमाळ यांच्यासाठी जो हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आशिष विशेष अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. 20 धावा, 3 बॅटर बाद. धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. चांगलं क्रिकेट आहे. सिंगल डबलने थोडीशी मॅच पुढे नेणं हे देखील गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार मारता येत नाही. प्रत्येक बॉलवरती धाव मिळेल ही देखील शाश्वती देता येत नाही आणि प्रत्येक बॉलवरती विकेट मिळेल हेही सांगता येत नाही. पुन्हा एकदा स्विच हिट. गरज नसताना उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. 21 धावा झाल्या, 3 बॅटर बाद. 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल ओमकार शिंदे यांच्यासाठी. थोड्याशा धावा कमीच आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या, परंतु त्यानंतर शॉर्ट आर्म पुल करण्याचा इथे प्रयत्न होता. सिंगल मिळेल दुसरीचा प्रयत्न, मात्र तिथे नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकानंतर 22. 3 षटकानंतर 22 धावा झाल्या. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल 90+ धावा या मैदानामध्ये चेस झाल्या. असं नाहीये की धावा येत नाहीये किंवा असंही नाहीये की धावा रोखल्या जात आहेत. धावा बनवू शकतात. तुम्ही गोलंदाजावरती प्रहार करू शकता, परंतु इथून बोलून नाही, तिथून करून दाखवावं लागेल. धावा डिफेंडही होऊ शकतात. गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतील तर तुम्ही 60 ते 65 धावांपर्यंतचे देखील लक्ष इथे रिस्ट्रिक्ट करू शकता, रोखू शकता. परंतु स्कोर कार्ड वरती ज्यावेळेस धावा लागतात ना, त्यावेळेस तो कॉन्फिडन्स इथे द्विगुणित होतो. म्हणजे गोलंदाजांना देखील चांगला कस लावता येतो. बघूया आता येणारे अजूनही 30 चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 30 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवल्या जातील. परीक्षित नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात. स्ट्राइक वरती ओमकार. शफल होऊन
फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतील, चुकीला नसेल माफी. बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, फार वेळानंतर मिळाल्या या 4 धावा. चौकार. काहीतरी असंच वेगळं तुम्हाला करावं लागेल, अन्यथा धावा मिळणार नाही. आणि ओमकार शिंदे अशा कलात्मकतेसाठी ओळखला जातो. जाणकार आहे या खेळपट्टीचा, या विकेटचा, या मैदानाचा. भरपूर वर्षाचा अनुभव आहे ओमकार शिंदे यांच्याकडे. मग ती खडकवासला प्रीमियर लीग असू द्यात, सिंहगड रोड प्रीमियर लीग असू द्यात, सिंहगड करंडक असू द्यात, NB ट्रॉफी सारखी स्पर्धा असू द्यात, सगळ्या स्पर्धा या खेळाडूंनी या मैदानामध्ये खेळलेल्या आहेत. त्यामुळे मैदानाचा अंदाज आहे, फायदा घ्यावा लागेल. इथे देखील आपण पाहतोय निर्धाव चेंडू आहे. इथे मात्र रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलंय का, घ्यायचाय, घेतलाय. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा इथे वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज. टीव्ही अंपायर फिरोज सर इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि योग्य तो निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बहुतेक करून या सर्व पंचांचे जे निर्णय आहेत ना ते योग्य चालेल. असं नाहीये की काही नियम, काही निर्णय त्यांच्या विरोधात गेलेत, परंतु फार क्वचित. पुन्हा एकदा खेळण्याची जी शैली आहे ती मात्र काहीशी आगळी वेगळी आहे. मला वाटतं तो कॉन्फिडन्स अजूनही ओमकार शिंदे यांच्याकडून दिसत नाहीये. तो स्टान्स, ते फुटवर्क, तो फ्लो अजूनही म्हणाव्या तशा धावा येत नाहीये, रोखल्यात. नक्कीच केलंय. ही खरी बॅटिंग, ज्या फ्लो मध्ये बॅटिंग केली जाते. स्ट्रॉंग झोन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतो. या क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय, कमालीचं. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 28. साईड स्क्रीनचे इथे जे काही प्रेक्षक बसलेत, साईड स्क्रीन कशासाठी आहे, जे बॅटरला त्रास होऊ नये म्हणून आहे. तुम्ही बरोबर समोर बसलाय त्यामुळे त्रास होऊ शकतो त्यांना, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळतोय. 28 धावा झाल्या, 3 बॅटर बाद. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या मात्र फार संथ गतीने इथे वाटचाल करते. इथे कासवाची गती धरून चालणार नाही, तुम्हाला हरणाची अथवा सश्याची गती ही धरावी लागेल. तो जमाना गेला, कासव जिंकला. आता कासव जिंकणार नाही. आता तुम्हाला सश्याचीच गोष्ट आणि ससाच जिंकला पाहिजे याच उद्देशाने तुम्हाला खेळावं लागेल. 28 धावा झाल्यात, 3 बॅटर बाद. पुढचा बॉल. इथे मात्र अप्पर कट आणि झटपट ठोकलेला चौकार. 4 धावा. स्ट्रॉंग झोन आहे, खेळू शकतात, परंतु तो कॉन्फिडन्स येण्यासाठी पहिले बॉल बॅट वरती घेणं किती गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी इतकी भन्नाट आहे, तो सूर अजूनही गवसत नाहीये. 4 षटकं संपली आहेत, 32 धावा झाल्यात. 8 धावेंच्या सरासरीने 32 धावा आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाण्यासाठी दिलेला मध्यंतराचा वेळ, पाणी देणं हे फक्त कारण आहे. एवढ्या थंडीमध्ये पाण्याची काही गरज लागत नाही. उन्हामध्ये ठीक आहे, पण फक्त हे निमित्त आहे. बॅटिंग टीमचे पाणी घेऊन कधी जाणार? लवकर जा, लवकर जा. 4 षटकानंतर 32 धावा झाल्यात. येणारं जे षटक आहे na na na
इथे मात्र चांगला फटका आणि चेंडू चांगला कॅच. काय झेल इथे घेतलाय, वा अप्रतिम. विकेटचं इथे पतन होत आहे. 33 धावा, 3 बॅटर बाद. तेहतीस धावा, 3 बॅटर बाद. तेहतीस धावा आतापर्यंत, 4 बॅटर बाद. मॅजिक ओव्हर आहे, 50-50. आणि तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. इथे देखील निर्धाव. डॉट. या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. धावसंख्या 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 बॅटर इथे बाद आहेत. पाचवं षटक जे मॅजिक ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लॉकॉनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न कुठलाही नसेल, सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. 4 बॅटर बाद, 34 धावा ज्या आतापर्यंत झाल्यात. पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 धावा, 1 बॅटर. आतापर्यंत या षटकाचं 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट देखील प्राप्त केली जाते. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस, परंतु याचा फायदा घेता आला नाही. सिंगल मिळते. एकाच धावेवरती समाधान. दुसरीचा प्रयत्न देखील नाही, फक्त सिंगल. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर 3 धावा आल्यात. जरी षटकार आला तरी 9च. त्यामुळे धावा इथे मिळत नाहीये. 35 धावा झाल्या. 4 बॅटर बाद आहेत. पाचवं षटक सुरू आहे. मॅजिक ओव्हर जितक्या केल्यात तितक्या जरी इथे वजा झाल्या तरी काही हरकत नाही, कारण 3च आल्यात. हा चेंडू मात्र भरकटलाय. आत्ता ती संधी मिळू शकते. जर एखादा षटकार आला तर 36 + 6 आणि +5 अशा 11 धावा या एका चेंडूमध्ये मिळू शकतात. त्यामुळे पुढचा बॉल महत्वपूर्ण आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. निर्धाव. डॉट. म्हणजे या षटकामध्ये केल्या 4 आणि वजा झाल्या 5. म्हणजे महिनाभर काम केलं आणि पगार फक्त 15 दिवसाचाच, अशी परिस्थिती.
46 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. क्या बात है. मागच्या षटकामध्ये ज्या आल्या नाहीत त्या आता वसूल करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 50 पार 52 धावा. 6वं षटक मात्र इथे थोडस महागडं ठरतंय. अनिकेत यांच्यावरती सनी धुमाळ यांच्या बॅट मधून 3 चेंडूंमध्ये 3 बिग हिट, 1 चौकार तर 2 षटकार. धावसंख्या 52. 4 बॅटर बाद 52 धावा झाल्यात. एकदा 52 धावा झाल्यात. थोडस इथे महागडं षटक पाहायला मिळतंय आणि जी गरज होती शिवप्रताप वाद्य पथकाला त्या धावसंख्येची, ती धावसंख्या इथे उभी करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु इथे फटका फसतोय. क्षेत्ररक्षक सोप्पा झेल इथे मात्र सोडलाय आणि जीवदान कोणाला? ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आले त्या बॅटरला जीवदान. आणि अगदी बरोबर हातामध्ये चेंडू होता, इंचभर देखील हलायचं नव्हतं, परंतु झेल घेण्याची जी पद्धत होती, पहिले बसले नंतर झेल घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मात्र ते फसले. 54 धावा झाल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत 16 धावा. इथे देखील निर्धाव चेंडूचा वापर केलाय, गती थोडीशी कमी केली आहे. धावसंख्या मात्र 54. 4 बॅटर बाद 54 धावा झाल्यात. 6वं षटक सुरू आहे. या षटकामध्ये कुठेतरी धावा बनवण्याचा प्रयत्न सनी धुमाळ. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55. एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. तर ताल संघाला मात्र त्या धावांचा पाठलाग करणं हे थोडंसं चॅलेंजिंगच असेल, परंतु या संघामध्ये देखील चांगले बॅटर आहेत. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार हे आत्ताच हे बाकीत ते केलं जाईल, कारण 60, 65, 70, 75 धावा या वातावरणामध्ये आणि या वेळेला बनवणं थोडंसं अवघडच आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे मात्र अतिरिक्त धावा खर्च करून चालणार नाही. 56 धावा झाल्यात. 6वं षटक सुरू आहे. सरासरी 10 धाव्यांची आहे. 10 धावा बनवणं तेवढंसं सोपं नाही, परंतु जी मॅजिक ओव्हर आहे ती मॅजिक ओव्हर ही सर्वात एक घातक ठरू शकते. पुन्हा एकदा सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 57. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही 12 धावा, 12 बॉल पहिल्या डावातील शिल्लक आहे. आणि सनी धुमाळ ज्या फॉर्म मध्ये खेळत आहेत, ज्या शैलीदार बॅटिंगने धावसंख्येला आकार देत आहेत, त्यामुळे इथे धावसंख्येला मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकतं, परंतु शक्यता व्यक्त करून चालणार नाही. इथे बॅटिंग करणं 12 बॉल मध्ये कमीत कमी 2 ते 3 बिग हिट येणं हे गरजेचं आहे. बघूया कशा प्रकारे इथे धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. षटक क्रमांक 7 ला सुरुवात. प्रवीण इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मगाशी झेल सोडला ना, घ्या हे उत्तर. 6 धाव्यांचं. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. मगाशी देखील प्रवीणने पहिल्या बॉलवरती नो बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक केलं. कधी कधी आपण म्हणतो ना की एखादा बॉल हा पहिला बॉल हा बॅटर साठी असतोच, परंतु त्यानंतर गोलंदाज कमबॅक करण्यासाठी तयार होतात. 63 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा बॉल. आता सरळ हाताने धावा येत होत्या, परंतु उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, तो मोह आवरता आला नाही आणि त्याच दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते,
परंतु एखादा दुसरा बॉल जर आता सनी धुमाळ यांनी निर्धाव हाताळला तरी कोणी काही बोलणार नाही, कारण त्यांनीच धावसंख्येला इथे आकार दिलाय. धावसंख्या 63. 4 बॅटर बाद 63. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट खेचून मारलाय. ताकद आणि बॉल ताकदीने सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी. क्या बात है. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या उलट सुलट 69. 69 धावा. 4 बॅटर बाद 69. काय बॅटिंगला इथे सुरुवात केली आहे, काय बॅटिंग इथे केली आहे. सनी धुमाळ तारणहार ठरतोय. सोडलेला झेल, त्यानंतर आलेले हे 2 षटकार हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे थोडीशी काळजी अथवा थोडासा विचार. एकोणसत्तर धावा. 4 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडस खराब. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 71. मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅच मध्ये धावा जास्त झाल्या आहेत. 71 झाल्या आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 80-85 हे टार्गेट इथे आपण बघितलं. प्रोजेक्टेड स्कोर 85 पर्यंत दर्शवतोय. आता कदाचित होऊ शकतील, कारण सनी धुमाळ च्या वेगात इथे धावा बनवतायत. कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल प्रवीण यांचा. पुन्हा एकदा बिगिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोचतील का. आता मात्र पोचलेत. विकेटचं पतन. आशिष सुरेखरित्या इथे झेल टिपतायत. विकेटचं पतन होत आहे. आणि सनी धुमाळ एक चांगली इनिंग इथे पेश केली आहे. चांगल्या धावसंख्येला आकार दिलाय आणि मात्र इथे झेलबाद होत आहेत. 71 या धावसंख्येवरती 5वा बॅटर बाद आहे. वेल डन, वेल प्लेड सनी धुमाळ. संघ सहकारी खुश असतील सनी धुमाळ यांच्या त्या आक्रमक पवित्र्यामुळे, कारण धावसंख्येला आकार चांगला दिलाय. एक चांगली फाईट देण्यासाठी स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या आहेत. नवीन बॅटर चैतन्य बॅटिंग साठी येत आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचाच बॉल पायावरती इथे आदळला जातो आणि पंच कळवतायत. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 72 झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. 72 धावा. बहात्तर धावा 7 षटकांच्या समाप्ती नंतर शेवटचं अंतिम 6 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती रोहन फंड, मॅन फ्रॉम वडगाव बुद्रुक. या देखील खेळाडूने या मैदानामध्ये चांगला सराव केलाय. लेदर बॉलच्या देखील स्पर्धा खेळल्यात. महापौर चषक असू द्यात, सिंहगड करंडक असू द्यात, सिंहगड रोड प्रीमियर लीग असू द्यात, लेदर बॉलच्या देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळलेल्या आहेत. या मैदानाचा अंदाज या खेळाडूला देखील आहेत, कारण हा स्थानिक खेळाडू आहे, द लोकल बॉय. त्यामुळे सिंहगड इन्स्टिट्यूटचं मैदान इथल्या खेळाडूंना, बहुतेक खेळाडूंना हे पाठच आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. फिरकीपटू आहेत. शेवटचं षटक थोडासा धाडसी निर्णय. पहिलाच अखूट टप्प्याचा डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. वाईट +1. आताचे एकूण 2 धावा.
या मोफत आहेत. धावसंख्या होते ती 74. 74 74 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. इथे देखील एकच धाव. धावसंख्येमध्ये 22 स्वरूपाची वाढ होते. धावसंख्या होते ती 75. सर वेळ संपलेली आहे. सर वेळ संपली आहे. फिल्डिंग टीमला 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त तैनात करावे लागतील. चला चर्चा करत बसलात तरी काही फायदा होणार नाही. हा पंचांचा कॉल आहे. आमचं काही एक घेणं देणं नाही. पंचच सांगतात वेळ संपली, वेळ चालू करा. इथे 2 खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यायचे 30 सर्कलच्या आत अतिरिक्त. चला लगेच लगेच. अजून वेळ खर्च केला तर अजून 2 येतील. हा चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 76 धावा. एकदा इथे शॉर्ट आर्म पुल आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या हातातून पुन्हा एकदा चेंडू निसटतोय. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये होणारी 4 धावेची वाढ. धावसंख्या होते ती 80 धावा. 80 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 80 धावा झाल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सिंगल वेगवान दुसरीचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ते 81. अजूनही 2 चेंडूंचा खेळ. हा पहिल्या डावातील शिल्लक 81. स्विंग अँड मिस. शेवटचा बॉल. 81 धावा. 5 बॅटर बाद. चांगली धावसंख्या उभी झाली आहे, परंतु म्हणावी इतकी नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅटर धावबाद होतील. धावसंख्येमध्ये फक्त 1 धावेची इथे वाढ होते. धावसंख्या होते ती 83 धावा. तर विजयासाठी 84 धावेंची गरज. 84 रन्स टू विन. दुसऱ्या धावाला सुरुवात झाली तर त्या 5 धावा ज्या पेनल्टी स्वरूपात होत्या, दुसऱ्या डावामध्ये लगेच बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये 5 धावेपासूनच सुरुवात केली जाईल. ब्याऐंशी धावेंची गरज आहे. 48 चेंडूंमध्ये 82 धावा. चला थोडस घाई करा, कारण आपल्याला वेळ जी मर्यादा आहे 10 वाजेपर्यंतची ती मला वाटतं उरतून गेलेली आहे. अर्धा तास उशीर झाला आपल्याला. कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही, परंतु काय थोडीशी घाई त्यासाठीच करा, बाकीचं काही नाही. क्रिकेट चांगला खेळ आहे, परंतु वेळेमध्ये खेळला तरच तो चांगला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या.
83 धावा जिंकण्यासाठी आहेत 48 चेंडूंमध्ये. बघूया त्या धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. या आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅचच्या शेवटच्या इनिंगकडे, शेवटच्या 48 चेंडूंकडे आपण वळतोय आणि या 48 चेंडूंमध्ये या धावा बनवल्या जातील किंवा नाही याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा नरेश ढोमे सरांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. शेवटच्या 8 षटकांमध्ये कुठला संघ हा टॉप 16 मध्ये दाखल होईल आणि कुठला संघ हा या स्पर्धेच्या बाहेर पडेल, या 8 षटकांमध्ये सर्व काही आपल्या समोर येईल. दोन्ही संघांना जिंकायचं आहे, सुपर 16 मध्ये जायचं आहे, नॉकआउट स्टेज मध्ये जायचं आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झालेत. पहिला डाव संपलाय. 82 झाल्यात. 83 धाव्या इथे बनवायच्या आहेत आणि या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल. नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. हॅलो. आजच्या रजनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आजच्या रजनीतला अखेरचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. ताल वाद्य पथक विरुद्ध शिवप्रताप वाद्य पथक. या दोन संघामध्ये ताल वाद्य पथकाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी करत असताना शिवप्रताप वाद्य पथकानं धावा बनवलेल्या होत्या 82 धावा. 83 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ ताल वाद्य पथक. सुरुवात निश्चित शानदार होते. पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती 5 धावा घेऊनच ते मैदानामध्ये आलेले आहेत. त्यामुळे इथे 2 धावा घेत अजून धावफलक पुढे घेऊन जात आहे. 7 वर ताल वाद्य पथक. 76 अजून पाहिजेत. 46 चेंडू 76 धावा. फायटिंग स्कोअर निश्चित आहे. विजयासाठी पुरेसा आहे का त्याचं उत्तर संमिश्र येईल, परंतु फायटिंग स्कोअर आहे. या स्कोअर वरती गोलंदाजांना देखील थोडंसं बळ प्राप्त होणार आहे. जयदीप खैत्रे इज द मॅन. बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉन वरून येतोय. एकच धाव तिथे येऊ शकते आणि धाव फलकावरती धावांची नोंद वाढते. 8 धावा. पहिलं षटक. प्रभावी ठरलेला गोलंदाज आहे. खूप मोठा अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेट पासून जयदीप खैत्रे बऱ्याच वर्षांपासून लांब आहे, मात्र ऍज अ कोच अजूनही क्रिकेटशी निगडीत आहे. पण गोलंदाजीतली धार जराही कमी झालेली नाहीये. अनुभव आणि क्रिकेटची निष्ठा, क्रिकेट प्रति प्रेम, उत्तरदायित्व हे सातत्यानं असतं एखाद्या खेळाडू बरोबर. लेंथ बॉल यावेळेस मिड विकेटला जमिनीच्या समांतर जाईल. एकच धाव मिळेल. हो बेल्स पडल्यात पण अतिरिक्त धाव मिळेल. धाव फलक 2 ने पुढे जाणार आहे. 10 धावा फलकावरती येत आहेत. सगळं सुरळीत सुरू होतं. एक धाव घेण्याचा दोघांचाही प्रयत्न होता. एका धावेवरती दोघेही समाधानी होते, पण अचानक चेंडू स्टंपवरती आदळला. त्यानं दिशा बदलली आणि मग पुन्हा एकदा एका धावेची लालसा तयार झाली आणि ती पूर्णही केली. ही लालसा असली पाहिजे, धावांची भूक असली पाहिजे, सातत्यानं असली. खेळाडूला तर असलीच पाहिजे. हव्यास असला पाहिजे धावांचा. उजव्या बाहेर वाईट आहे. प्रयोग. आणि विशेष म्हणजे आपण बघतो की किती मोठा खेळाडू असेल, किती मोठा गोलंदाज असेल, त्यानं कदाचित त्याच्या करिअरमध्ये 10,000, 20,000, 50,000 बॉल टाकले असतील, लाखो बॉल टाकले असतील, पण तरी सुद्धा
तो सतत प्रयोग करत असतो, सतत प्रयोग करत असतो. कधी कधी प्रयोग अंगलट येतात. यस, हवेमध्ये चेंडू उंच उंच, क्षेत्ररक्षक कोणी नाही येऊ शकत. निर्मनुष्य जागा तिथे होती, तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. नशीबवान ठरेल फलंदाज. 2 धावा इथे मिळतील. 13 धावा फलकावरती. ताल, पथक, सूर, ताल आणि लय या 3 गोष्टी ताक दिनादिन मध्ये आपण बघत होतो, पण त्या जीवनामध्ये देखील असाव्या लागतात. सूर, ताल आणि लय. ताल, पथक, योग्य सूर पकडताना ओ हो इथं अजीब और गरीब फटका कसा खेळलाय, पुन्हा रिप्ले पाहायला आवडेल आम्हाला. नो बॉल ओव्हर दी वेस्ट होता. चेंडू तर खराब होता, पण फलंदाजाने फटका मारण्यासाठी जी पोझिशन पकडली ती बघा काय. चेंडू सोडून दिला. चेंडूच्या खाली त्यानं स्वतःला सुरक्षित केलं, पण स्वतःला सुरक्षित केल्याबरोबर चेंडूला सुद्धा फटका खेळायचा प्रयत्न केलेला आहे. हे महत्वाचं आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, गिरे तो भी टांग ऊपर. आणि तो प्रयत्न सतत करत राहिलं पाहिजे तुम्ही. वाईट चेंडू आहे, आता लय बिघडलेली आहे. आपण ताल पथक त्याने ज्यावेळेस सूर छेडायला सुरुवात केलेली आहे, इकडे शिवप्रतापचे लय बिघडलेली आहे. धावफलकावरती धावा 16. जयदीप खेत्रे खूप लांबलेलं षटक आहे. खूप सुंदर सुरुवात होती, मात्र अखेर कंट्रोल हरवलेला आहे. यस, उंच उंच आणि स्वतः जयदीप चेंडूच्या खाली फॉलो थ्रू वाढवत नेला त्यानं पुढे. यश मिळणार नाही, इथे यश मिळणार नाहीये. कॅच पकडला असेल तर यश मिळणार नाहीये, आणि त्यामुळंच फलकावरती धावा 17 आहेत. 12 धावा या षटकामधून, अधिकच्या 5, 17 धावा पहिल्या षटकामध्ये. सुरुवात जबरदस्त. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 2 वेळा कॅच सुटलेले आहेत, कारण एक कॅच जो मध्ये मिड विकेटला उडाला होता तो तर खाली पडला होता. एक फ्री हिट वरती जयदीप खेत्रेने प्रयत्न केला यशस्वी, पण तो फ्री हिट होता, त्यामुळे तिथे बाद होण्याची चान्स नव्हता. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. विश्वेश उटांगळे आणि प्रीतम आमरे, आणि गोलंदाजी मार्क वरती सनी धुमाळ. बाहेरची कड आहे का, मोठा आवाज. पहिला फलंदाज सनी धुमाळला पहिलं यश. विश्वेश होईल बाद. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर. खर तर पायांची मुवमेंट बघा तुम्ही, बिलकुल नव्हती. लांब खेळला शरीरापासून, ओढून मारण्याचा प्रयत्न केला होता, आणि तो चांगलट आलेला आहे. खालची कड लागली बॅटची, आणि यष्टीरक्षकाने काम सुंदरपणे बजावलं. तंत्र खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तांत्रिक क्षमता तुमच्याकडे असणं किती महत्वाचे आहे. तुम्ही तंत्रामध्ये चूक झाली की फटका बसतोच आहे. बेसिक्स हे कधी महत्वाचे. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये काही इम्प्रोव्हायझेशन शॉट्स आणाल, किती खेळाल तुम्ही, पण बेसिक्स तुम्हाला कायम लक्षात ठेवावे लागतील. ते जर मजबूत असतील तरच तुमच्याकडून मोठ्या इनिंग्स होऊ शकतात, येऊ शकतात. आणि बेसिक्स मध्ये चुका केल्या की विकेट पडण्याच्या शक्यता वाढतात. विश्वेशलाही तसाच फटका बसला. आशिष शेंडगे, प्रीतम आमरे, सनी धुमाळ गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. जयदीप खेत्रेचं पहिलं षटक थोडंसं खर्चिक ठरलं होतं, आणि त्यामुळं दुसऱ्या गोलंदाजाला धावा रोखाव्याच लागणार आहेत. हवेमध्ये चेंडू, नो चान्स फॉर स्टॉप. 4 रन. बंदुकीतून गोळी सुटली होती सुसाट वेगानं. वाईडिश मिड ऑफला भेदून हा फॉली होता चेंडू, आणि वाईडिश मिड ऑनच्या बाजूनं एक सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका खेळण्यात यशस्वी ठरला तो. पॉवर प्ले मध्ये हे महत्वाचं असतं की तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असते जी 38 सर्कल वरची असते,
ती रचना भेदणं महत्वाचं आहे. एकतर डोक्यावरून खेळा, एकतर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळा. 4 धावा तुम्हाला आरामात मिळू शकतात. विशेषतः पॉइंट कव्हर, पॉइंट बॅकफुट पॉइंट, पॉइंट गली, हा जो गॅप आहे, हा गॅप मिळाला की 4 मिळतात. रनअप मध्ये मिस्टेक असावा, त्यामुळे चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला नाही सनीनं. थोडीशी गडबड होत असेल तर थांबणं जास्त इष्ट असतं. अशा परिस्थितीमध्ये चेंडू टाकून गेला तर मग फुल टॉस बॉल, वाईडिश मिड ऑफ आलाय समोर आणि फटका तितका वेगवान होता, त्यामुळे धावा घेण्यासाठी वेळ देखील नव्हता. धावा मिळणार नाहीत. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 39 चेंडू मध्ये 62 धावांची अजून आवश्यकता आहे. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकांचा पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात आहे. 83 धावा विजयासाठी हव्या आहेत 8 षटकांमध्ये. यस, कडक सुंदर टायमिंग आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. चांगलं टायमिंग मिळालं यावेळेस आशिष शेंडगेला. 3 चेंडू मध्ये 10 धावा. पहिला चेंडू त्याने सरळ बॅटचाच वापर केला होता. सरळ बॅटनं वायडिश मिडॉनच्या बाजूनं थोडीशी उंची देत सीमारेषे बाहेर पाठवला आणि त्यानंतर हा लॉफ्टेड स्ट्रेट शॉट होता. सरळ बॅटनं खेळलेला, बाणासारखा सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून पाठवला सीमारेषेकडे. सुरक्षित असतो हा फटका क्रिकेटमध्ये, सर्वाधिक सुरक्षित. तिथे क्षेत्ररक्षक कधी ठेवला जात नाही. यस, फुल टॉस होता अक्रॉस द बॅट. इथे गॅप मिळाला नाही, जागा बनवली नाही यावेळेस. फटका खेळला फक्त आणि 1 धाव जरूर मिळेल आशिष शेंडगेला. 11 वरती पोहोचेल आशिष. 28 एक गडी बाद. अजूनही षटक सुरूच राहील सनी धुमाळचं. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये 11. त्यामुळे दोन्ही षटक ही सरासरीच्या जवळ राहिलेली आहेत आणि 5 धावांचा जो अतिरिक्त बोनस त्यांना मिळाला होता मॅजिक ओव्हर मध्ये, तर त्यामुळं ड्राईव्ह सीट वरती असेल तालवाद्य पथक. यस, अक्रॉस द बॅट. गॅप आहे तिथे आणि चान्स नाहीये कुठल्या क्षेत्ररक्षकाला. 4 धावा. वायडिश मिडॉन थोडासा मिड विकेटच्या बाजूला उभा होता आणि यावेळेस लॉंग ऑन मधून गॅप काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये, पण त्याच्यासाठी संधी नव्हती. खूप सुंदर फटका होता. 32 धावा फलकावर. 2 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद 32. 16 धावांची सरासरी आहे या षटका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खूप चांगला फायदा उठवलाय दोन्ही फलंदाजांनी. सुरुवात त्यामुळे चांगली मिळालेली आहे आणि आता पुढे आव्हान थोडंसं सोपं होणार आहे. आस्किंग रन रेट जो 10 पूर्णांक साधारणतः 25च्या आसपास होता, तो आता खूप खाली येणार आहे. 32 धावा फलकावरती आलेल्या आहेत आणि विजयासाठी अजून 51 धावांची गरज आहे. 6 षटकांमध्ये 51 धावा, 36 चेंडू मध्ये 51 धावा. 8.5च्या सरासरीनं धावा इथून पुढे हव्या आहेत. जो आस्किंग रन रेट आपण 10.15च्या पुढे बघत होतो, तो आता 8.5 पर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळे त्याला कारण आहे चांगली सुरुवात आहे. विकेट जरूर मिळाली 1, परंतु त्यानंतर मैदानामध्ये उतरलेले प्रीतम असतील किंवा आशिष असेल, दोघांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आशिष 11 वरती आहे, प्रीतम 10 वरती आहे आणि स्ट्राईक रेट दोघांचाही 200 पेक्षा जास्त आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. लेंथ चांगली ठेवली. अवे ऑफ द बॉडी टाकायचा प्रयत्न होता, यशस्वी ठरलेला आहे. 1 चेंडू निर्धाव फलकावरती. चैतन्य वाघोले गोलंदाज आहे. 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा खर्च झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आता चैतन्य वरती देखील जबाबदारी आहे. कुणीतरी या धावा रोखणं अपेक्षित आहे. यस, थोडासा शफल होत स्क्वेअर लेगला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, कनेक्शन मिळालं नाही आणि लेग बाईटचा इशारा इथे रोहित सरांकडून आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे फलकावर. 33 स्ट्राईक एंड वरती प्रीतम असेल.
5 चेंडूमध्ये 10 धावा आहेत प्रीतमच्या खात्यावरती. आक्रमक खेळ दाखवला, पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवला, विशेषतः लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये तिथे चांगले फटके खेळलेले आहेत, जे क्रिकेटिंग शॉट आहेत, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, तंत्रामध्ये अत्यंत शुद्ध खेळलेले फटके. उजव्या एष्टीच्या बाहेर, आणि मला वाटतं पंचांना थोडीशी समस्या असावी कारण गोलंदाज समोर होता. उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, त्यामुळे जरूर तिसऱ्या पंचांकडूनच आता याविषयी माहिती घेतली जाईल. गोलंदाजाने सुद्धा त्याचा फॉलो थ्रू बनवताना त्याच्या डाव्या बाजूला जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असता, उजव्या हाताने टाकत असाल तर ओव्हर द विकेट, डाव्या हाताने टाकत असाल तर राऊंड द विकेट, पण तुम्हाला त्यावेळेस डाव्या हाताच्या बाजूला जायचंय. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. 33 धावा, माफ करा 34 धावा, एक गडी बाद 34. सुरू आहे षटक क्रमांक 3. चांगला चेंडू होता, सरळ सरळ टाकला होता हा चेंडू. उजव्याच्या थोडासा बाहेर लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, इथे फसलेला तो. एक एक डॉट बॉल सुद्धा ऊर्जा देऊन जातो. अलीकडचं क्रिकेट खूप आक्रमक आहे, खूप प्रत्येक बॉल फोडून काढायचा प्रयत्न करतात फलंदाज. त्याने सुद्धा तेवढं प्रभुत्व संपादन केलेलं असतं. यस, हवेमध्ये चेंडू जरूर आहे. बॅकफुट पॉइंट कव्हर्स मध्ये यावं लागेल, नाही पोहोचू शकत लेन पर्यंत कोणी क्षेत्ररक्षक. एक धाव इथे मिळेल. 35 धावा, एक बाद 35. आशिष शेंडगे समोर असेल. या फटक्यामध्ये या षटकामध्ये मोठे फटके नाहीत, विशेष म्हणजे 2 डॉट बॉल आहेत, एक सिंगल आहे, अतिरिक्त धावा देखील आहेत तिथे, एक लेग बाईस तर एक वाईड. यस, जरूर फटका चांगला आहे, पण मोठ्या धावा नाहीत. पुन्हा एक धाव, चांगलं जातं हे षटक. 3 धावा केवळ या षटकामधून आलेल्या आहेत. तशा 4 धावा दिसतील तुम्हाला या षटकामधून, परंतु एक लेग बाईची धाव आहे, त्यामुळे गोलंदाज खर्च करतोय फक्त 3 धावा. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोखण्याची आवश्यकता होती, कोणीतरी पुढे येणं गरजेचं होतं. तिथे चैतन्य खरा उतरला या कसोटीवरती. निर्धाव चेंडू शेवटचाही, आणि याबरोबरच षटकाची सांगता. मात्र 3 धावा या षटकामधून. 36 वरती 36 वरती 1, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावांची सरासरी इथे पुन्हा प्राप्त झालेली आहे, जी 16 वरती पोहोचली होती. एका चांगल्या षटकानं ती खाली आणलेली आहे, 12 वरती आणलेली आहे, पण अजूनही सरासरीपेक्षा पुढेच आहे. पण थोडस आव्हान जरूर इथे खडतर करण्याचा प्रयत्न होणार आहे, कारण पुढचे 5 षटक आणि विजयासाठी आव्हान आहे 47 धावा. 30 चेंडू 47 धावा. नवीन गोलंदाज प्रथमेश करोटे, प्रीतम आशिष जोडी मैदानामध्ये खेळतायत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रथमेशला एक वेगळी शैली त्याच्याकडे, दोन्ही हातांचा बेमालूमपणे वापर करतो, चेंडू दडवतो तो मागे, कशी ग्रीप पकडली तो फलंदाजाला लक्षात येऊ देत नाही. आणि हे खूप महत्वाचं असतं खरं तर, चेंडू कसा पकडलेला आहे, टाकताना त्यानं बोटांची काय हालचाल केलेली आहे हे फलंदाजाला दिसलं पाहिजे. ते खूप महत्वाचं, ते दिसलं पाहिजे. आणि खूप कमी फलंदाज असेल की त्यांना ते दिसतं. त्यामध्ये एक सचिन तेंडुलकर आहे की त्याला दिसतं कुठे कसा टाकणार आहे चेंडू. इथं बघा लपून ठेवलाय चेंडू, हवेमध्ये जरूर. वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच. पुढे होता, कॅच पकडणं कधी अवघड आहे. लॉंग ऑन वरून एक सुंदर झेलाची निर्मिती. दुसरा धक्का बसेल ताल वाद्य पथकला. चांगली झालेली आहे. प्रथमेश करोटेने या सामन्यामध्ये त्याच्या विकेटचा श्री गणेशा केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे. अशा गोलंदाजाला समजणं थोडंसं कठीण आहे.
कारण तो ज्यावेळेस चेंडू दडवतोय, मागे दडवतोय आणि तसाच टाकून देतोय तो. फलंदाजाला लवकर अंदाज येणार नाही की त्याने चेंडू कसा पकडलेला आहे, सोडताना काय केलेलं आहे. तर अशा गोलंदाजांना खेळणं थोडंसं कठीण ठरतंय. थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न त्याचा आहे, बॅक ऑफ द हँड टाकायचा प्रयत्न देखील आहे. आणि त्यामुळंच की काय फलंदाज थोडासा कोड्यात पडतो. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रथमेश करोटे. नवीन फलंदाज अनिकेत कारेकर चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होईल. अनिकेत कारेकर. फोर्थ ओव्हर प्रोग्रेस नाव. अगदी सावध पवित्रा इथे घेतला. रिस्क नकोय. ज्यावेळेस एखादा गोलंदाज आपण त्याला फेस करत असतो, त्याचा व्यवस्थित अंदाज आल्याशिवाय त्याचा चेंडू कुठे पडतो, किती उसळतो, किती वळतो, याचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही कॉन्फिडन्स शॉट नाही खेळू शकत. आणि त्यामुळे असे फलंदाज या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये असे गोलंदाज या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये यशस्वी देखील ठरतात. लेग ब्रेक आणि काय शॉट आहे. पंच केला चेंडू. पॉवरफुल पंच. बॅकफुट वरून पंच. धावा 6. वेळ मिळाला त्याने चेंडूला वळू दिला, पूर्ण येऊ दिला बॅट पर्यंत आणि मग पंच केला. खूप सुंदर. हवाई मार्गाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा बांध फोडलेला आहे. सीमारेषेचा बांध फोडला. फलकावरती 43. 2 गडी बाद. ओ हो, इथे पुन्हा रीड केला जातोय आणि पुन्हा फेकून दिला. इथे लॉंग ऑनला यावेळेस 2 षटकार. 49. 2 बाद 49. 26 चेंडू 34 धावा. विजयाच्या वाटेवरती अग्रेसर ताल पथक. मागच्या षटकामध्ये धावा ज्या रोखलेल्या होत्या त्यांना पुन्हा वाट मोकळी करून दिलेली आहे फलंदाज प्रीतम आमरेनं. 10 चेंडू 23. एखादा गोलंदाज एकदा का तुम्हाला समजला पूर्णपणे तर मग त्या गोलंदाजासाठी देखील थोडीशी परिस्थिती कठीण होते. लांब आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू आहे. आता प्रेशर गोलंदाजावरती आहे. 2 षटकार ओळीने. विशेष म्हणजे जो पंच जो होता तो अत्यंत जबरदस्त फटका होता, जिथे गोलंदाजाचं मोरल डाऊन करणारा हा फटका होता. त्यानंतरचा पुढचा लेंथ टाकला होता त्याने. व्हेरिएशन चांगलं केलं होतं पण तिथेही प्रीतम पुरून उरलेला होता. 1 धाव जरूर येऊ शकते इथं. विलक्षण वेगवान आणि धावफलक पुढे पोहोचेल. 51. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. 51 धावा धावफलकावरती. 25 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती अनिकेत कारेकर. वाह वाह वाह. लॉफ्टेड ऑन आणि 6 धावांचा झटका. हा फक्त नाही फटका तर हा आहे 6 धावांचा झटका. 57 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 57. विजयाच्या वाटेवरचे वाट सुरू आहेत फलंदाज आणि मागच्या काही चेंडूंमध्ये त्यांनी ही वाट अधिक सोपी बनवलेली आहे. वाट त्यांच्यासाठी बिकट कधीच राहिली नव्हती तर आता ती वाट म्हणजे समृद्धी एक्सप्रेस वे झालेला आहे. सत्तावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 24 चेंडू 26 धावा असं समीकरण आता आहे. आपण कंपॅरिझन बघू शकतो. tenniscricket.in या YouTube वाहिनीवरती आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. 4 षटकामध्ये 32 वरती 3 होत्या ज्यावेळेस शिवप्रताप वाद्य पथक फलंदाजी करत होते. प्रत्युत्तर देताना 52 वरती 2 आहेत ताल वाद्य पथक.
म्हणजे खूप मोठा फरक आहे. विकेटही जास्त होत्या शिवप्रतापकडे, धावाही कमी होत्या. एका बाजूला धावाही जास्त, विकेटही कमी आहे. त्यामुळे इथे मजबूत स्थिती आहे हे सांगण्यासाठी मला वाटतं कुठल्या क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. मी क्रिकेट पंडिताची म्हटलेलो आहोत. सध्या महाराष्ट्रावरती एक वेगळं चित्र दिसतंय. 57 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या दिशेकडे जाण्याची मला काही आवश्यकता नाही आहे. 24 चेंडू 26 आणि मॅजिक ओव्हर आहे इथे. आता एक चान्स आहे, गोलंदाजांना चान्स आहे की या मॅजिक ओव्हर मध्ये चांगलं षटक टाकून 5 धावांची कमाई करण्याची संधी आहे. त्यामुळे इथे जर त्यांनी एकही धाव खर्च केली नाही तर आधी या धावांमधून देखील 5 कमी होऊ शकतात. अजून काही धावा खर्च केल्या तर अजून कमी होऊ शकतात धावा. त्यामुळे आहे त्या धावांमध्ये सुद्धा त्यांना अधिकच्या एफर्टची गरज आहे. अधिकच्या धावा मिळवता येऊ शकतात किंवा टार्गेट नवीन सेट होईल. पण गोलंदाजांना त्यासाठी 10 धावांचं चॅलेंज जिंकावं लागेल. चैतन्य वाघोले गोलंदाजी मार्कवरती प्रभावी ठरलेला आहे. चैतन्य तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये चैतन्य आला होता. 3 धावा केवळ खर्च केल्या होत्या. त्यामुळे हे षटक पुन्हा चैतन्यकडे सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय तर चांगला आहे कारण तोच एकमात्र किफायतशीर गोलंदाज आहे. इतर सगळ्या गोलंदाजांवरती भरपूर हल्ला झालेला आहे. प्रीतम ऑन स्ट्राईक. चैतन्य फुल टॉस बॉल. चूक करणं अजिबात क्षमापात्र नाहीये. 4 धावा इथे मिळतील. 61 वरती 2. चूक करण्याची तुम्ही अनुमतीच नाही. तुम्हाला चुकांना इथे कधीच माफ केलं जाणार नाहीये. थोडीशी चूक होईल पण तिचं विलक्षण नुकसानीमध्ये रूपांतर होईल. 61 धावा 2 गडी बाद. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 धावा आलेल्या आहेत. 6 अजून पाहिजेत. वॉटर शॉट बॅक टू बॉलर होता. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं. खरं तर इथे चिपकतो हा बॉल इतका वेगाने असेल तर, पण इथे यावेळेस नाही चिपकला. तो निसटला हातातून. धाव मिळणार नाही. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू मध्ये 2 डॉट आहेत. ही चैतन्याची उपलब्धी आहे. खराब चेंडू टाकला होता त्यानं, त्याचा फटका त्याला बसला. कनेक्शन मिळालंय. गॅप देखील आहे. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न असफल. निष्फळ प्रयत्न. 4 धावा इथे प्राप्त होतील. 0-4 0-4. 8 धावा या षटकातून. 65 वरती 2 तर मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 18. इनसाइड आउट फटका होता. थोडा वेळ हवेमध्ये पण डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप मोठा होता. बरोबर दरी शोधली होती. दोघांनाही पोहोचू दिलं नाही चेंडूपर्यंत. चांगला फटका प्रीतम कडून. 15 चेंडू मध्ये 32 धावा प्रीतमची इनिंग. तो ड्युरासेल बॅटरी आहे. लांब इनिंग त्याने इथे उभी केलेली आहे. मॅरेथॉन इनिंग त्याने उभी केलेली आहे. 32 धावांची खेळी आणि अत्यंत कमी वेगामध्ये कमी वेळामध्ये 15 चेंडू खेळला आणि 32 धावांची नोंद केलेली आहे. 2 बाद 65. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. 20 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. वा चांगला चेंडू. इथे भन्नाट वेग होता. हा वेग आणि हा टप्पा असेल तर फलंदाजांच्या समोर काजवे चमकू शकतात जरूर. प्रभावित करणारा चेंडू होता. गुणवत्ता दाखवणारा चेंडू चैतन्याची. एक युवा गोलंदाज आहे आणि त्याची युवा ऊर्जा इथे बघायला मिळते. 3 बॉल डॉट आहे. 0-4 0-4 0. आता काय इथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल असतं का? आणि 4 0-4 0-4 0-4. 12 अधिक 6. तर मला वाटतंय इथे अजून पंचांना काही शंका आहेत आणि त्या शंकाचं निरसन करायचं आहे. त्यामुळे गोलंदाजालाही पंचांनी मला वाटतं थांबवलेलं असावं. काय घडते? गोलंदाज मात्र कॉन्फिडंट आहे. तो अजिबात थांबलेला नाही त्याच्या जागेवर. त्याला माहिती माझा चेंडू योग्यच आहे आणि तो मी योग्यच टाकलेला आहे. हा आत्मविश्वास दिसतोय त्याच्याकडे. पण फलकावरती 65 धावा आत्ता आहेत. अजून 4 धावा त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. पुन्हा पेनल्टीच्या म्हणण्यापेक्षा बोनसच्या 6 धावा अजून जोडल्या जातील. त्यामुळे स्कोअर वेगाने पुढे पोहोचणार आहे.
आणि शिल्लक किती धावा शिल्लक असतायत या षटकानंतर हेही बघायचं आपल्याला. यस, फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला असेल तर 18 धावा या षटकातून मिळणार आहेत. आणि आता 71 वरून पुढे 75 75 फायनल स्कोअर लागलेला आहे. फक्त 8 धावा विजयासाठी पाहिजेत. 18 चेंडू 8. मॅजिक ओव्हर. होत्याच नव्हतं करून टाकणार हे षटक आहे. आदित्य असेल नवीन गोलंदाज. चांगला फटका आहे. व्हेरी कंट्रोल शॉट. गलीमधून चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. फलकावरती धावा 76. 2 गडी बाद. 17 चेंडू 7 धावांची गरज आहे. ताल वाद्य पथक विजयाच्या वाटेवरती सुसाट वेगाने निघालेले आहेत. आणि आदित्य जोशी त्यांना किती अडवतोय, कसा अडवतोय यावरती सामन्याची लांबी ठरणार आहे. बाउन्सर, मोठा बाउन्सर, वाईड चेंडू. डोक्यावरून गेलेला प्रत्येक बाउन्सर हा वाईड आहे. मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्याची शक्यता आहे. ओमकार शिंदे मला वाटतं नाराज असावा पंचांच्या निर्णयावरती आणि त्यामुळंच त्याने DRS साठी मागणी केलेली आहे. वैभव कातोरे सरांना पुन्हा एकदा काम मिळालेलं आहे. इथे पंचांना सुद्धा लॉजिकचाच वापर करावा लागतो. कारण टप्पा पडला कुठे, फलंदाज कोणत्या पोझिशनला खेळतोय, खेळताना तो कमरेत वाकलेला आहे का, गुडघ्यात वाकलेला आहे का, हे सगळं बघावं लागतं. त्याचा अंदाजे उंची किती उंचीवरती असेल, त्याची हाईट, हे पण बघावं लागतं. आणि मग ठरवावं लागतं की हा चेंडू डोक्यावरून गेलेला असेल तर तिथे ते निर्णय करू शकतील. परंतु पंचांना असं वाटलं की नाही, डोक्यावरून नसेल गेला, गोलंदाज फलंदाजाची उंची मोठी आहे, तर ते आपला निर्णय पुन्हा एकदा देऊ शकतात. त्यामुळे लॉजिक इथे खूप महत्वाचं आहे. जरी टेक्नॉलॉजीचा वापर असेल तरी लॉजिक पंचांना वापरावं लागते. यस, फेअर डिलिव्हरी आणि 1 बाउन्सचा कॉल मात्र जाणार आहे. योग्य चेंडू इथे ठरणार आहे आणि हे महत्वाचं आहे. योग्य निर्णय पुढे येणं महत्वाचं आहे. ओमकार शिंदे एक चांगलं चाणाक्ष रक्षक. पुन्हा बाउन्सर टाकलेला आहे आणि मला वाटतंय इथे जरूर पाण्याची बाटली पटकन घेऊन जा. जोरात टाकलेला चेंडू होता. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आता प्रोटेक्शन्स अवेलेबल झालेले आहेत आणि त्यासाठी आय प्रोटेक्शनसाठी काही वेगळी उपकरणं आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. खेळाडूंनी त्याचा वापर केलाच पाहिजे. जखमा आणि खेळ यांचं खूप जवळचं नातं आहे. तुम्ही कोणता खेळ खेळत आहात आणि तुम्हाला जखमा होणार नाही असं ठामपणे कधीच कोणी सांगू शकत नाही. पण खेळाडू सुद्धा निडर होऊन खेळ खेळत असतात. प्राणांची प्रसंगी पर्वा कोणी करत नाही आणि तोच खरं तर सळसळत्या तारुण्याचा उत्साह आहे. तो बघणं हा एक चांगला आनंद देणारा अनुभव असतो. आणि अनेक वेळा आम्ही पाहिले की जखमा झाल्यानंतर त्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उभे राहिले, ते पुन्हा खेळलेले आहेत. अनिल कुंबळेचा जबडा फाटलेला आपण पाहिलेला आहे, असे बँडेज टाकलेलं पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने 2 विकेट काढलेले पाहिलेले आहेत. राहुल द्रविड हे एक उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर, 15-16 वर्षाचा सचिन तेंडुलकर
वकार युनिसच्या चेंडूवरती खाली पडलेला होता. नवजोत सिंग सिद्धू यांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं, कारण ते नॉन स्ट्राईक एंडला होते. सगळ्यांनी सल्ला दिला होता की तू आता रिटायर्ड हो, जा बाहेर, पण तेंडुलकर उभा राहिला, मग खेळेगा. आणि वकार युनिसला पुढे कव्हर्सला काय चौकार मारलाय तेंडुलकरनं. तर या पाठीमाग खेळाडूंची प्रेरणा महत्वाची असते आणि मला वाटतं सबस्टिट्यूट खेळाडू रिटायर्ड हर्ट होईल, फलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल. जरूर थोडासा तो सावध झाल्यानंतर, थोडीशी अजून वेळ गेल्यानंतर तो पुन्हा मैदानामध्ये येऊ शकतो. खेळामध्ये त्या गोष्टींचं प्रावधान आहे. रिटायर्ड हर्ट, अलीकडे रिटायर्ड आउट. जो खेळाडू जखमी झाला नसेल, कुठल्याही प्रकारे त्याला मैदानामध्ये शारीरिक कुठली जखम झालेली नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तो ग्राउंड सोडून जाऊ शकत नाही. परंतु त्याला जायचंच असेल तर त्याला रोखूही शकत नाही कोणी, पण तो रिटायर्ड आउट होतो. पण कोणी जखमी होत असेल, तो पुढे खेळायला तयार नसेल, तर तो रिटायर्ड हर्ट होऊ शकतो आणि कोणताही फलंदाज बाद झाल्यानंतर तो पुन्हा मैदानामध्ये केव्हाही येऊ शकतो. त्यासाठी 2 विकेट पडाव्या, 1 विकेट पडावी, 3 पडाव्या, 5 पडाव्या, काही नाही. ज्या वेळेस त्याला यायचंय, विकेट पडल्यानंतर तो जरूर मैदानामध्ये येऊ शकतो. स्टम्प्स वरती चेंडू आदळतोय, मात्र दोन्ही खेळाडू तयार नव्हते तिथे धावेसाठी आणि त्यामुळेच इथे शक्य असतानाही धाव होणार नाही. 1 धाव मिळेल फलकावर. 77, 2 बाद, 77. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 6 या स्थितीमध्ये मॅच आहे. अजूनही अभेद्य, माफ करा, शिवप्रताप पथकानं नाव उमेद होऊ नये, त्याने पुन्हा एकदा जोशानं लढावं. शिवप्रताप शिवप्रताप दिन सुद्धा असतो. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तो शिवप्रताप दिन आपण साजरा करतो. मोठा पराक्रम होता आणि तोच पराक्रम इथे करायचा. 6 धावा, 5 धावांची गरज आहे. 14 चेंडू 5. इथे वाईड चेंडू आहे. आव्हान किती खडतर असू द्यात, तुमचा निर्धार पक्का असेल, इच्छाशक्ती प्रचंड असेल, योग्य नियोजन असेल, तर तुम्ही विजयाच्या वाटेवरती अग्रेसर होऊ शकता. परंतु फलंदाज मागे हटायला तयार नाहीये. सातत्यानं विजयाची वाट त्यांनी चोखाळलेली आहे आणि आता फक्त 1 धावेची त्यांना आवश्यकता आहे. मात्र 1 धाव विजयासाठी अपेक्षित. शिवप्रताप वाद्य पथकासमोर ताल वाद्य पथकानं सूर धरलेला आहे आणि ते लयीत आहेत आता. यस, विजयावरती शिक्कामोर्तब होईल. शानदार देखना विजय तालवाद्य पथकाचा. आजची रात्र तालवाद्य पथकाने गाजवलेली आणि सोपा विजय मिळवत मला वाटते सुपर 16 मध्ये त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झालेला असेल.